मागचे वर्षीचे तुलनेत आत्तापर्यंत म्हणजे 27 मे पर्यंत अप्रॉक्सिमेटली 1000 अवैध दारूची केसेस पुणे शहर पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे. अंदाजन 1 कोटीचे वरचे मुद्देमाल अशा प्रकारचे दारूचे जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस कारवाई करत नाही. सॉरी, लोकल्स जे आहेत तिथले पांढरे मळ्यातले आणि रिलेटिव्ह ऍक्टिव्हिटी पोलीस रेग्युलर बेसिसवरती आले. त्याबद्दल जर पोलीस चे स्थानिक पोलिसांचे काही दुर्लक्ष असतील तर 100% त्याच्यावर पण कारवाई करण्यात येईल. या वर्षी मागचे वर्षीचे तुलनेत आत्तापर्यंत म्हणजे 27 मे पर्यंत अप्रॉक्सिमेटली 1000 अवैध दारूची केसेस पुणे शहर पोलीस दलांकडून करण्यात आलेली आहे. अंदाजन 1 कोटीचे वरचे मुद्देमाल अशा प्रकारचे दारूचे जप्त करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात इलिसिट जे डिस्टिलेशन होते त्याच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे. आता याचे कुठे डिस्टिलेशन आणि काय सोर्सेस आहे याचे 100% आजपासून परत एक ऑपरेशन वॉशआउट सुरू करण्यात येत आहे आणि अशा प्रकारचे सर्व अवैध जे काही कारोबार असतील त्यांना पूर्णपणे नष्ट करण्यात जे गोष्टी समोर आलेली आहे त्यामध्ये 4 सस्पिशियस डेथ्स आहेत. यामध्ये ॲडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे व्हिसेरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. व्हिसेरा इमिजिएटली FSL ला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत व्हिसेराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. नक्की याचे जसं मी सांगितले व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे जे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल. क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती या गोष्टीवर कळवण्यात येईल. सीएम सरांचं म्हणणं आहे की इट इज कम्प्लीट रॅकेट जे एक्सपोज करायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या लिंक शोधतात आता. सो म्हणजे हे ऑर्गनाइज क्राईम मध्ये तुम्हाला दिसतंय? बरोबर आहे. त्याबद्दल जसं मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिटमध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे. त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाही आहे. परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई होईल. ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरा जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहे त्यांच्या ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.